हाच चंद्र एक स्थान पुढे जाऊन 6वा झाला ना की तो भांडखोर होतो. तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभवलेले असतील, काही व्यक्ती भांडायला सातत्याने तयार असतात. आरेला कारे करायला कायम त्यांची तयारी असते. नुसती तयारी नसते तर त्यांची हातापाई करायची तयारी असते. ही व्यक्ती थोडीशी कुचक्या मनोवृत्तीची असते म्हणलं तरी चालेल. पण यांना शक्यतो जगात चांगलं काही दिसत नाही. एक तर चंद्र हळवा आहे, मायाळू आहे, पण तो ज्या वेळेला शत्रुस्थानावर जाऊन पडतो त्यावेळेला तो प्रचंड चिडचिड करायला लागतो. मग या प्रकारच्या व्यक्तींना असताना यांना राग कायम कुणावर तरी समाजावर रागवलेले असतील, कुणावर तरी रागवलेले असतात, कायम संतापलेले असतात. क्वचित म्हणजे असं खूप वेळेला काही वेळेला तुम्ही बघत असाल की एखाद्या ऑफिसमध्ये एखादा स्ट्रिक्ट बॉस असतो आणि कधीतरी तो बॉस जर हसला चुकून तर ती बातमी होते ऑफिसमध्ये, चर्चेचा विषय ठरतो. अरे आज हिटलर हसला, दात दिसले त्याचे, असं होतं ते. कारण ती व्यक्ती चिडखोर म्हणून प्रसिद्ध असते, स्ट्रिक्ट म्हणून प्रसिद्ध असते. तसा तो 6वा चंद्र असतो, कडक. म्हणजे मी सांगतो त्या तत्वाने जायचं, मी सांगतो त्या पद्धतीनंच गणित सुटलं पाहिजे. दुसरी कुठली पद्धत आणली आणि उत्तर बरोबर असेल तर ते ती पद्धत मान्य करणार नाहीत. जी पद्धत रूढ आहे आणि जी पद्धत मी सांगितली त्याच पद्धतीनं जायचं. मी तुम्हाला काय सांगितलं, उजव्या हाताला वळून 15व्या पावलावर जे केबिन लागतं त्या केबिनच्या समोरच्या खोलीत या. मग त्या समोरच्या खोलीला खोलीचे 2 दरवाजे होते. तुम्ही दुसऱ्या दरवाज्यात नका आला, समोरचा पहिला दरवाजा सांगितला होता मी तुम्हाला, कारण समोर पहिला दरवाजा येतो. खोली एकच आहे, दरवाजे 2 आहेत म्हणून तुम्ही दुसऱ्या दरवाजाने यायचं मला मान्य नाही. तुम्ही परत मी सांगितलं तिथं जा, तिथनं परत 15 पावलं चाला, तिथं उजव्या हाताला वळा आणि समोरच्या पहिल्या दरवाज्यांना मी सांगितल्याप्रमाणे या, मग मी तुमचं काम करू. तो म्हणतात मी पोचलोय ना, कसा का पोचलो? नाही, कसंही पोचण्याला अर्थ नाही. जी मी सिस्टीम सांगतो त्या सिस्टीमनेच यायचं. 6वा चंद्र लक्षात घ्या. हाच चंद्र एक पुढं सरकला ना, 7वा झाला ना, तो प्रचंड प्रेमळ होतो, मायाळू, कनवाळू, दयाळू. हे रस्त्यात एखादा म्हातारा फळं विकायला बसलेला आहे ना, तर कुठलीही गरज नसताना आणि घरात 2च माणसं राहत असताना 1 किलो फळं घेणारी व्यक्ती जर असेल ना तर ती 7वा चंद्र लक्षात घ्यायची. हे गंमत अशी आहे की त्यांना त्या फळातही इंटरेस्ट नसतो, त्यांना त्या म्हाताऱ्याला मदत करायची असते. समजा त्याने पेरू दिले, 6-7 पेरू 1 किलो म्हणून दिले, तर ते 7 पेरू घेतात, बांधतात, त्याला 1 किलोचे पैसे देतात, चालायला लागतात. जाता जाता एखादं कोणीतरी भेटलं की अरे काय बंडू ये इकडं, तो आला की त्याच्या हातात 1 पेरू काढून देतात, दर खा, आयश कर, पुढं जातात. हे त्यांना ते फळं घरी न्यायची असतात अशातलाही भाग नाही. फक्त इच्छा त्या म्हाताऱ्याला मदत करण्याची. जनरली एखादा अपघात झालेला असेल तर धावत धावत पुढे येणारे 2-4 लोक जे असतात ना, त्यातले म्हणजे 50 ते 60% लोक 7व्या चंद्रवाले असतात. आता त्यातला एक जर ब्लड डोनेशनला तयार झाला तर तुम्ही लक्षात घ्या की तो मिथुनेचा 7वा चंद्र आलाय. ते त्या ठिकाणी एक स्टेप पुढं, म्हणजे इतर लोक काय करतील, 7वा इतर चंद्र असेल तर ते येतील पुढं, त्याला एक वेळ काय म्हणतो आपण त्याला, ॲम्ब्युलन्सला फोन करतील, पोलिसांना फोन करून सांगतील, त्या माणसाला बस्ता करतील, इव्हन आल्या ॲम्ब्युलन्सनं स्ट्रेचरवर ठेवून त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकण्याचं हे करतील. पण स्वतःची गाडी कोपऱ्यावर लावून त्या ॲम्ब्युलन्समध्ये बसून त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट केल्यानंतर जास्त रक्त व्हायला का, ठीक आहे मी 1 बाटली देतो, तो मिथुनेचा 7वा चंद्र. स्थानागत सहृदयता येते, त्याचबरोबर त्या राशीतली थोडीशी गुणधर्म येतात.
त्याचबरोबर त्या चंद्राचेही थोडेसे गुणधर्म ज्या वेळेला वाटतात, असं सगळं एकत्र ज्या वेळेला येतं ना, ही माणसं सहसा रागवत नाहीत, किंवा या माणसांना अधिकारवाणीनं बोलण्याचं म्हणजे सवयही नसते आणि जमतही नाही. तू माझ्याकरता हे कर असं कंपल्शन वाक्य करणारं हे यांना जमत नाही. हे करत राहतात, दुनिया यांच्याकरता करेलच याची काही गॅरंटी नसते. पण हाच चंद्र पुढच्या स्थानात गेला की दोन गोष्टी हे करतो. एक तर आईस्क्रीमची आवड देतो, दुसरं सरदाटलेला चेहरा देतो. थोडक्यात काय की हे दोन विरुद्ध टोकाची व्यक्तिमत्व त्या स्थानावर एकत्र येण्याचा प्रयत्न होतो. या व्यक्तीला शत्रू फारसे नसतात, कारण एखादा शत्रू झाला तर त्याला संपवून टाकणं कायमस्वरूपी हे या व्यक्तीला चांगलं जमतं. या व्यक्तीला जनरली अटीतून फट काढून आपल्याला बाहेर कसं ठेवावं हे चांगलं जमतं. हे बोलतात पण मुद्देसूद बोलतात. हे आपण बघितलं ना, पहिला चंद्र असेल तर तो जो विस्तृत बोलतो, तसंच आठवा चंद्र मुद्देसूद बोलतो. मुद्दा एकच असतो, पण पहिला चंद्र 7 वाक्यात सांगणार असेल तर आठवा चंद्र 1 वाक्यात सांगणार असतो. ह्यांची वक्तृत्व कलाबिला यांच्यात नसते, पण आपल्या मतावर ठाम राहण्याची किमया यांना चांगली साधलेली असते. तुम्ही तासभर त्यांच्याशी चर्चा करा, सगळं झाल्यानंतर ते म्हणतील ते तुझं म्हणणं सगळं बरोबर आहे, पण मी म्हणतो तेच खरं. हे या व्यक्तीला भरकटवणं अवघड असतं. या व्यक्तीचाही कल तिखट खाण्याकडे जास्त असतो. या व्यक्तींना कुठलं ना कुठलं व्यसनही असू शकतं. मिथुनेचा 8वा चंद्र, रसिक माणूस. मग ते चित्रपट पाहण्यापासून तमाशा थिएटरपर्यंत कुठलेही असू शकतो. पण आणि समोरच्या कलाकृतीतली खोड काढणे, परफेक्ट हेरणे हे या व्यक्तीला चांगलं जमतं. जनरल चित्रपट व्यवसायात आपण जर म्हणलं तर स्टील फोटोग्राफी आणि सेट चेंज करून रिसेट करून नेक्स्ट शॉट घेण्याकरता जी माणसं लागतात ना, तीही असतात. परफेक्ट डोक्यात असतं की कुठली वस्तू कुठं होती, त्याचा कोण कसा होता, ड्रेस कोणचा घातला होता, त्या व्यक्तीला त्या ड्रेसचे हे कसं होतं, एखादं बटन तुटलेलं होतं का, एखादं बटन जोडलेलं गेलेलं होतं का, त्याचे केस किती विस्कटलेले होते, चेहऱ्यावर लाली लिपस्टिक म्हणजे स्त्री असेल तर लाली लिपस्टिक किती होती, कुठला आयब्रो, आयशेड आणि आयलायनर त्यांनी वापरलेला होता, या लोकांच्या डोक्यात फीड बसलेलं असतं. त्यामुळे ही लोक त्या गोष्टीला म्हणजे एक लक्षात घ्या, प्रत्येक जण जगात परिपूर्ण असा कोणीच नाही, पण प्रत्येकाच्या नशिबात एक ठिकाण असं असतं की ज्या ठिकाणी तो अव्वल असतो. तसं हे ठिकाण या लोकांचं अव्वल आहे. त्या ह्याच्याप्रमाणे ते मॅच करून देणं आणि त्याप्रमाणे परफेक्ट वागणं यांना चांगलं जमतं.